गावापासून आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचायला रस्ता नसल्यामुळे एका आदिवासी गर्भवती महिलेची प्रसूती जंगलातील रस्त्यात उघड्यावर करावी लागली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जांभळे गावामध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे। स्थानिकांच्या मदतीने महिला आणि बाळाला आरोग्य केंद्रामध्ये पोहोचवण्यात आले। तर जांभळे गावापासून आरोग्य केंद्रापर्यंत जाण्यासाठीचा 2 किलोमीटरचा रस्ता अद्याप तयार करण्यात आलेला नाही। त्यामुळे गर्भवती महिलेला पायीच आरोग्य केंद्रापर्यंत घेऊन जात असताना तिची रस्त्यातच प्रसूती झाली आहे। अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतो। असाच प्रकार 2-3 दिवसांपूर्वी जळगाव मध्ये देखील घडला होता आणि आता अहिल्यानगर मध्ये देखील एका महिलेची भर रस्त्यामध्ये प्रसूती झाल्याची माहिती समोर येते। आणि प्रसूती झाल्यानंतर तिला ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आले। नाही घ्यायचं दवाखाना डॉक्टर। हां ठीक आहे पावडर बिडर टाकले का? नाही कार्डावर नंबर असतो माझा कोणाच्या? यांनी कधी मला सांगितलं नंबर? अतिशय धक्कादायक बातमी। गावापासून आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका आदिवासी गर्भवती महिलेची प्रसूती जंगलातील रस्त्यातच उघड्यावरच करण्याची वेळ आलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जांभळे गावातला हा धक्कादायक प्रकार आहे। आरोग्य यंत्रणा नेमकी काय करते, प्रशासन नेमकं काय करतंय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि हा आजच घडलेला प्रकार नाहीये, दिवसेंदिवस वर्षानुवर्षे असे अनेक घटना घडताना पाहायला मिळतात। मात्र तरी देखील प्रशासनाचं लक्ष नाहीये। याविषयी अधिक माहिती, याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेनेच्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुषमाजी, आपलं स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। आपण ही बातमी पाहिली असेल, अहिल्यानगर मधला हा प्रकार आहे। गर्भवती महिलेची प्रसूती जंगलामधील भर रस्त्यात करण्यात आली आहे, आपली प्रतिक्रिया? जळगाव जिल्ह्यातली घटना, त्याच्यानंतर बीड आणि आता लागोपाठ ही तिसरी घटना। या तिसऱ्या घटनेने पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्थेचा कारभार किती भोंगळ पद्धतीने चालू आहे हे लक्षात येते। मात्र या एवढ्या घटना होत असतानाही माननीय मुख्यमंत्री अजूनही आरोग्य मंत्र्यांना जाब का विचारत नसतील आणि आरोग्य मंत्री या सगळ्याच्या संबंधाने कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण द्यायला पुढे का येत नाहीत, हा खरा प्रश्न आहे। मला असं वाटतं की या आत्ताची जी अनेक म्हणजे तनिषा भिसेपासून ते आत्ताची ही सगळी प्रकरणं जर बघितली तर हे आरोग्य मंत्री हे अत्यंत निष्क्रिय आरोग्य मंत्री आहेत आणि अशा मंत्र्यांनी राहू नये त्या पदावर जे न्याय देऊ शकत नाही त्या खात्याला। सुषमाजी, हा प्रकार आजच घडलेला नाहीये, वर्षानुवर्षे हा प्रकार घडतोय, कुठलंच सरकार लक्ष द्यायला तयार नाहीये। एक्झॅक्टली मला तेच सांगायचंय की हा प्रकार जर वारंवार घडत असेल, विशेष म्हणजे आपल्याकडे मागच्या 5-7 वर्षापासून माहेर योजना आणलेली आहे। ही माहेर योजना सांगते की एखादी स्त्री जी गर्भवती आहे आणि तिच्या प्रसूतीच्या 1 महिना आधी तिची नोंद झाली पाहिजे। आशा वर्कर किंवा संबंधित जे कोणी असतील हेल्थ वर्कर या लोकांनी जवळच्या PHC मध्ये ती नोंद केली गेली पाहिजे आणि तिच्या प्रसूतीच्या तारखा त्यांच्याकडे नोंद असल्या पाहिजे, त्यानुसार ॲम्ब्युलन्स उपलब्धता असली पाहिजे। मग त्या माहेर योजनेचं आता काय झालं, ती योजना चालू आहे की बंद आहे आणि योजना चालू आहे तर तिकडे ॲम्ब्युलन्स का पोहोचला नाहीत, या सगळ्या संबंधाने आरोग्य खात्याने येऊन स्पष्टीकरण देणं जास्त गरजेचं आहे आणि यावर अजिबात आंबेडकर बोलत नाहीत, ही अडचण आहे। सुषमाजी, महत्वाची माहिती म्हणजे आज स्वतः मुख्यमंत्री अहिल्यानगर मध्ये उपस्थित आहेत। यांनी कधी मला सांगितलं नंबर? सगळे मला सांगायला ताई तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री तिथे उपस्थित आहेत, अहो त्या जळगाव जिल्ह्यामध्ये तर 4 मंत्री आहेत आणि 4 मंत्री असतानाही तिथे 2.5 तास एका गर्भवती प्रसूती झाल्यानंतर त्या महिलेला पडून राहावं लागलं। अहिल्यानगर मध्ये सुद्धा आज अहिल्यादेवी होळकरांचा जन्मोत्सव आहे आणि अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मोत्सवाला त्यांच्याच या सगळ्या भूमीमध्ये अशा पद्धतीने एका माय माऊलीला रस्त्यावर बाळंत होण्याची वेळ येते। खरंच मुख्यमंत्र्यांना अहिल्यादेवीचा जन्मोत्सव साजरा करण्याचा तिथे अधिकार आहे का? आणि त्या निमित्ताने स्त्री शक्तीचे गोडवे गाण्याचा इतर राजकीय लोकांना तरी अधिकार आहे का? चिंतनाचा प्रश्न आहे। बिलकुल, नक्कीच सुषमाजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद। आपण पाहतोय अतिशय धक्कादायक आणि तळपायाची आग मस्तकाला पोहोचवणारी ही दृश्य आहेत। एकीकडे आपण पाहतोय 2 दिवसापूर्वीची जळगावची दृश्य आणि दुसऱ्या विंडोमध्ये तुम्ही पाहू शकता अहिल्यानगरची आत्ताची आज घडलेली घटना। यामध्ये 2 मातांनी रस्त्यावरच आपल्या बाळाला जन्म दिलेला आहे आणि कारण आहे फक्त आणि फक्त रस्ता नसणं।
आरोग्य विभागाकडे जाण्यासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे रस्ता नाही आहे, त्यांना पायी जावं लागतंय, कुठलंही वाहन त्यांना घेऊन जाणारं तिथं उपलब्ध नाही आहे, ॲम्ब्युलन्स गावापर्यंत पोहोचू शकत नाही आहे आणि हे एकमेव कारण आणि त्यांची प्रसूती ही रस्त्यातच त्यांना करावी लागली आहे. आता तरी प्रशासन आणि सरकार आणि मुख्यमंत्री तरी या सर्व प्रकरणांकडे लक्ष देतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.